नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पैठणी फ्रॉक 6 महिन्याच्या बाळासाठी। त्यासाठी हे मी पैठणीचं कापड घेतलं आहे, बुट्टीवाला कापड घेतलं आहे आणि अस्तर घेतलं आहे। ह्याची रिक्वेस्ट मला केली होती प्रीती म्हणून एक आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी। हे मी 4 फोल्ड कापड घेतलेलं आहे। उंची घेते मी 7.5 अधिक 1 8.5 इंच। तर आपण गळा रुंदी घेणार आहोत 2 इंच। गळ्याची खोली आहे आपली 2.5 इंच। 2.5 इंचावर मार्किंग करूया। मी अगदी खूप स्लो दाखवते आहेत कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या नवीन शिकणारे आहेत म्हणून। आता आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊया। त्याच्या अगोदर मी शोल्डर टाकते 4 इंचावर। मुलगी थोडी तब्येतीने कमी असेल तर तुम्ही 3.5 इंचावर पण घेऊ शकता। मुंड्याची खोली पण मी इथे 4 इंचावर टाकते, तेही तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता। छाती आहे 20 इंच, 18 ते 20 इंच घेतात छाती आणि 1.5 इंचाचं मी लूजिंग टाकले पुढे। त्याच्यानंतर तेवढीच कंबर पण टाकून घेऊया आपण, ठीक आहे। आता इथे फक्त अर्धा इंच वरती जायचं आहे स्लाइटली कमरेच्या इथे आणि इथे आपण मार्क करून घेऊया मुंड्याला आणि आता गळ्याला आकार देऊन घेऊया। इथे थोडासा व्ही शेप मध्ये आकार देते मी। आता इथे मी काय करते बघा, शोल्डरला 1 इंचावरच मार्किंग करते कारण मला ना इथे रश्शा लावायचे आहेत, म्हणून गळ्यापासून 1 इंच मोजायचं आणि मग तिथे परत त्याला मुंढ्याला आकार द्यायचा। झाले। आता आपण हे कट करून घेऊया। आता हे पैठणीचं कापड घेतलेलं आहे मी, जेवढं आपल्याला ह्या टॉप पार्टला लागेल तेवढंच। तर आता आपण मोजायचं गेलं तर दोन्ही टॉप पार्ट आपण आता पैठणीच्या कपड्यावर ठेवूया आणि कट करून घेऊया। गळा आधी नाही कापायचा आहे, मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे, मी आधी गळे कापत नाही। आता आपण घेराचा पार्ट घेऊया। ॲक्च्युली हे कापड ना माझे मी आधी एक 10 वर्षाच्या मुलीसाठी शिवला होता ड्रेस, त्याच्यातलं हे उरलेलं कापड आहे। तर ह्याची रुंदी मी 32 इंच घेतलेली आहे आणि उंची मी 11.5 इंच घेतलेली आहे। लक्षात ठेवा, रुंदी 32 इंच आणि उंची 11.5 इंच एवढं बास होतं 6 महिन्याच्या मुलीसाठी। थोडंसं कमी पडलं म्हणून मी साईडला जॉईंट मारलं। तेवढंच अस्तर घ्यायचं आहे 32 इंचाचं रुंदीला आणि उंचीला फक्त ह्याच्यापेक्षा 2 इंच कमी घ्यायचं आहे। आपल्या मेन कपड्यापेक्षा 2 इंचांनी अस्तर कमी घ्यायचं आहे। तर आपली झालेली हे संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे। तर असं तुम्हाला जर कापड घेऊन घ्यायचं असेल तर तुम्ही 1 मीटर कापड घेऊन या आणि त्याच्यामध्ये तुमचा आरामात फ्रॉक होईल। आता इथे मुंढ्याला आणि गळ्याला आपण शिलाई मारायची आहे। त्याच्या अगोदर मी हे एक मिशोवरनं प्रॉडक्ट मागवलं होतं। काही नाही आहे, त्या नॉडच आहेत, रश्या आहेत। ॲक्च्युली गोल्डन म्हणून मी मागवल्या तर ह्या सगळ्या रंगीत रश्या आल्या। मी काही रिटर्न नाही दिल्या, मला आवडल्या त्या म्हणून मी ठेवल्या आहेत आता त्या। तर मग म्हटलं चला ठीक आहे, आपल्याला फ्रॉकला मॅचिंग लावता येतील। चांगली आहे क्वालिटी, मला आवडली। मी लिंक देईनच डिस्क्रिप्शनमध्ये। आता त्याला मी मॅचिंग ती निळ्या रंगाची रशी घेतली, बाकीचे ठेवून देते। मग मी आता जेवढे फ्रॉक शिवेन त्यांना मी ते लावत जाईन। आता 10 ते 12 इंचाची ही रशी कापायची। अशा 4 घ्यायच्या आहेत आपल्याला 10-10 इंचाच्या। हे पहा, 10 इंचाच्या आपल्याला 4 रश्या घ्यायच्या आहेत। 8 ते 10 इंच घ्या चालेल, काही नाही होत। छोटे नॉड हवे असतील तर 8 इंचाची घ्या। आता इथे पहा मी काय करते, ती जी रशी कापली होती ती मी शोल्डरच्या इथे अडकवली आहे, ठेवली आहे आणि आता आपण मुंढ्याला आणि गळ्याला शिलाई मारून घेऊया। जिथे रशी आहे ना तिथे जरा डबल लॉक करून घ्यायचं आणि आता गळ्याला पण शिलाई मारून घेऊया। इथे दुसरी रशी अडकूया दुसऱ्या खांद्यामध्ये
असे दोन्ही पार्ट आपण तयार करून घेऊया। हे मी तुम्हाला जवळून दाखवते। चला तर इथे आपला आता मुंढा आणि गळा शिवून झालाय। एक्स्ट्राचं कापड कापून टाकूया। हे नंतर गळा कापल्याने काय होतं माहितीये का, फिनिशिंग खूप छान येते। आधीच गळा कापल्याने ते कापड उरलेलं आपल्याला वापरता पण येत नाही। आता हे जे मी ह्याच्यातले साईडचे जे कापड उरतील पैठणीचे तुकडे त्याचे मी लटकन बनवेन ना। जर तुम्ही आधीच कापलं तर काय होतं, आपल्याला गळा शिवताना पण कठीण जातं आणि मग कापड पण वेस्ट होतं। हे किती सोपं पडलं। आता मी ह्याला नॉचेस पाडले आणि रशी खेचून बाहेर काढली आणि आता ह्याला आपण किनारीची शिलाई मारून घेऊया। हे अशा प्रकारे करायचं, म्हणजे कापड खूप वाचतं आपल्या ह्याच्यामुळे। म्हणून कधी पण ना अस्तरावर कटिंग करायचं गळ्याचं वगैरे, मेन कपड्यावर नाही करायचं। आता हे अस्तर मी मेन कपड्याला फिक्स करून घेते। असा एक पहिला पार्ट तयार झालेला आहे, पुढचा भाग। तसाच आपण पाठचा भाग पण तयार करून घेऊया। दोन्ही झालेले आहेत। मी लटकन पण लावलेले आहेत। जे बाजूला काकीच्या इथे कापड उरलं होतं त्याचेच मी लटकन बनवले। आता आपण खाली घेर तयार करायला घेऊया। त्याच्यासाठी हे आपण कापड जे कापलं होतं बुट्टीवालं ते मी घेते, त्याला मी अस्तर जॉईंट करून घेते आता आपण इथे। आणि ह्याच्यामध्ये आज मी तुम्हाला नवीन प्रकार दाखवणार आहे। मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी दरवेळेला काहीतरी नवीन गोष्ट ॲड करणार, फ्रॉक असू देत किंवा कुर्ता असू देत। तर इथे मी काय करणार आहे, ह्यावेळेला आपण बॉक्स प्लिटेड फ्रॉक शिवणार आहोत। म्हणजे बॉक्स प्लिट कशा टाकायच्या हे खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर हा 30 इंच रुंदीचा आहे कपडा, ठीक आहे। पुढे आपण 1.5 इंच एक्स्ट्राचे सोडून द्यायचे शिवण्यासाठी। आधी त्याच्या अगोदर मी खाली अस्तराला दुमडपट्टी मारून घेते। ही आधीच मारून घ्यायची आपण, नंतरला नाही ठेवायचं हे काम। नंतरला फक्त आपल्याला मेन कापडला दुमडपट्टी मारायची आहे। तुम्ही अस्तर ह्याला फिक्स केलं तरी चालेल किंवा अस्तर वेगळा प्लीट्स काढून करून लावलं तरीही चालेल। जर तुमचं कमी असेल अस्तर तर वेगळ्या प्लीट्स काढाने लावा। तर आता इथे आपला अस्तर झालेला आहे जॉईंट करून। इथे मी 1.5 ते 2 इंच आपण एक्स्ट्रा सोडायचे, कारण हे ना साईडला फिटिंगमध्येच जाणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण 1-1 इंचावर मार्किंग करत जायचे। असं संपूर्ण अख्ख्या कपड्याला करून घ्यायचं। मी काहीही स्किप न करता दाखवते। मार्किंग करतानाचा पण मी स्किप नाही केलेला आहे, त्यामुळे तुम्हीही स्किप न करताच व्हिडिओ पहा, तर तुमच्या हे बॉक्स प्लीट लक्षात येतील व्यवस्थित। आता काय करायचं, ही जी तिसरी मार्किंग आहे ती पहिल्यावर ठेवायची। नीट बघा, तिसरी मार्किंग आपण पहिल्या मार्किंगवर ठेवतोय, ठीक आहे, तिसरंवाला। आणि बॉलपिन घ्यायच्या, बॉलपिनने फिक्स करायचं। त्याच्यानंतर एक मार्किंग सोडून द्यायची मधलीवाली आणि परत ती दुसरीवाली त्याच्या पुढच्या मार्किंगवर ठेवायची। तुम्ही नीट पहा, तुम्हाला कळेल, लक्षात येईल। आता परत मधलं सोडायचं आणि त्याच्या पुढे त्याच्या बाजूला ठेवायची। हे असं सगळं नीट व्यवस्थित करत जायचं। नीट पहा, लक्षात येईल। मी काहीही स्किप नाही केलेले आहेत। हे ज्या 5 बॉक्स प्लीट आलेले आहेत हे मी स्किप न करताच दाखव। हे पहा, आपल्या सगळ्या बॉक्स प्लीट टाकून झालेल्या आहेत। आता बरोबर ह्यातली जी मधली बॉक्स प्लीट आहे ना, त्याला बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायचं, कारण ती मला बरोबर मधल्या बाजूला आलेली पाहिजे। तसंच टॉप पार्टला पण मध्ये मार्किंग करून घ्यायचं। तो तिथे आपण बॉलपिनने फिक्स करून घेऊया आणि मग जॉईन करायला घेऊया। त्याच्या अगोदर जे आपण ह्या बॉलपिन्स लावलेले आहेत ना, ते आपण शिलाई मारून फिक्स करून घेऊया आणि बॉलपिन्स काढून टाकूया। झालंय माझी शिलाई मारून।
आता मी बॉल पिन्स ह्या बॉल पिन्स आता मी सगळ्या काढून घेते आहे। असंच सेम आपल्याला पाठचा पार्ट पण तयार करायचा आहे। मी एक भाग दाखवते आहे। तर आता बरोबर जिथे मी मध्ये मार्किंग केलेलं आहे तिथे बरोबर आपला टॉप पार्ट ठेवलेला आहे आणि आता हा आपण जॉईन करायला घेऊया। मग तिथे जो काय एक्स्ट्राचा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा जो आलेला असेल तो आपण नंतर कट करूया। हे अशा प्रकारे करा बघा, खूप सुंदर फिनिशिंग येते ह्याच्यामुळे, कारण ती बरोबर मधली बॉक्स प्लीट मधोमधच येते आणि त्या खूप सुंदर दिसतात। आता बघा एवढ्या लहान मुलीचा फ्रॉक आहे तरी पण केवढ्या प्लीट्स आलेल्या आहेत त्याला। डबल टिप मारून घ्यायची आपल्याला, नेहमी ही सवयच लावून घ्यायची आहे। आता ह्याला मी ओव्हरलॉक पण करून घेईन इथे। हे पहा किती छान दिसायला लागलं आहे। आता जे काही एक्स्ट्राचं अर्धा इंच आहे ना ते आपण कट करून टाका। इकडे मोजायचं किती आहे त्याचप्रमाणे, नाही तर ते क्रॉसमध्ये कट होतं ना, मग शिवताना पुढे फिटिंग करताना मग वरखाली होतं कापड, म्हणून व्यवस्थित करून घ्यायचं दोन्ही बाजूने। हे पुढील भाग झालेला आहे, तसंच पाठील भाग पण आपण तयार करून घेऊया सेम टू सेम, आणि ओव्हरलॉक पण करून घेऊया। दोन्ही झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचे आहेत, कमरेच्या रश्श्या तयार करायच्या आहेत। गाठ मारतो ना आपण ते। ओव्हरलॉक झालेला आहे आपल्या इथे करून। आता ह्या ज्या दोन रश्श्या आहेत त्या मी लावून घेते। ह्याला मी लटकन लावलेले आहेत त्या बुट्टीच्या कपड्याचे, बुट्टीवाल्या कपड्याचे, ब्रॉकेटचे। आणि आता ह्या फिक्स करून घेऊया आधी पाठी बांधायच्या रश्श्या। आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत प्रीती ताई, त्यांनी मला हा व्हिडिओ बनवायला सांगितला होता। जर तुम्ही पाहत असाल हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा, मला फार बरं वाटेल आणि तुमची कमेंट मला फार ऊर्जा देतात पुढचा व्हिडिओ तयार करायला। मी सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते। आणि आता ह्याचा पुढचा व्हिडिओ आपल्याला काय पाहायचा आहे हे पण मला कमेंटमध्ये सांगत जा। कोणाला कुर्त्याचं कटिंग पाहायचं असतं, कोणाला फ्रॉक पाहायचं असतं, तर मी प्रत्येकासाठी वेळ काढून त्याप्रमाणे ते व्हिडिओ तयार करते, कारण माझ्याकडे पण कापड म्हणजे मला अवेलेबल करायचं असतं ते कापड, आणि मी सांगितले तशीच डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्हीही मला सपोर्ट करा। आणि असे जर काही ट्रेंडिंग तुम्हाला इन्स्टावर तुम्ही असता तर काही नवीन ट्रेंडिंग डिझाईन आल्या त्या मला नक्की सांगत जा। मी तसं कापड आणून ते सेम तसं बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन माझ्या परीने। आता इथे मी काय केलं आहे बघा, मी 1.5 इंचावर फिटिंग टाकते आहे आणि खाली मग मी ती 1 इंचावर गेलेली आहे, आणि मग खाली जाताना आपण ती अर्धा इंचावर गेलो तरी चालेल। आधी 1.5 इंचावर आणि मग क्रॉसमध्ये 1 इंचावर जाऊन फिटिंग करायची, कारण कमरेच्या खाली काय असतो, घेर असतो, त्यामुळे तिथे काही फिटिंग जास्तचं करायचं नाही। कमरेपर्यंतचं आपल्याला फिटिंग हवं असतं व्यवस्थित। असं आपण दोन्ही बाजूला फिटिंग करून घ्यायची आहे, आणि परत एक एक्स्ट्राची लुझिंगची शिलाई पण ठेवायची आहे, कारण पुढे जाऊन हा फ्रॉक लूज करू शकतात, कारण हा फ्रॉक ती मुलगी 2 वर्षाची होईपर्यंत घालू शकते। आता हा मी 6 महिन्याच्या मुलीचा फ्रॉक शिवलेला आहे, पण 1.5 ते 2 वर्षाची होईपर्यंत आरामात ती तो घालू शकते, कारण हा आपण काय कुठल्या तरी फंक्शनलाच घालणार ना, मग तो तसाच राहणार आहे, त्यामुळे ती आरामात घालू शकते। आपण दोन्ही बाजूला ही फिटिंग करून घेतलेली आहे, त्याला ओव्हरलॉक पण करून घ्यायचं, आणि मग खालच्या भागाला दुमडपट्टी लावून घ्यायची। हे पहा आपला इथे फ्रॉक फिटिंग करून झालेला आहे। खाली आता आपण दुमडपट्टी मारून घेऊया। इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हे कापड मी आधी आणलं होतं, तुम्हालाही माहिती आहे, हे मिशोवरून घेतलं होतं। तर त्याच्यात बघा काय काय तयार झालेलं आहे। एक 10 वर्षाच्या मुलीसाठी अम्ब्रेला फ्रॉक तयार झाला आहे, ज्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेलाच आहे, आणि हा एक 6 महिन्याच्या मुलीसाठी फ्रॉक तयार झालेला आहे, म्हणजे हा 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलीला आरामात होईल असे 2 फ्रॉक त्या कपड्यामध्ये तयार झालेले आहेत।
ते कापड कितीचं आहे, ऑलमोस्ट 290 रुपये असं काहीतरी, 280-290 रुपये. म्हणजे त्या कपड्यामध्ये बघा तुमचे 2 फ्रॉक तयार होतात. फक्त वरती तुम्हाला हे पैठणीचं कापड घ्यावं लागतं. 1 मीटर बास होईल. ते नसेल मिळत तर तुम्ही ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस पण त्याला वरती कॉन्ट्रास्टमध्ये लावून छानसं पॅटर्न तयार करू शकता. पण तुम्ही घरच्या घरी तुमच्या 2 मुलींसाठी आरामात इथे फ्रॉक तयार करू शकता. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपण कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्टमेंट करू शकतो, आपले पैसे कसे वाचवायचे, हेही मी तुम्हाला टिप्स देत असते. झालेला आहे आपला फ्रॉक पूर्ण दुमडपट्टी मारून, साईडने ओव्हरलॉक पण करून झालेला आहे. मी फ्रॉक कसा बनवला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, कमेंट करत जा. मी कसं सांगते तुम्हाला, सांगितलेलं आवडतं का, बस मला ऐकायला फार आवडतं. थँक्यू. बाय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.